नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्जपमाधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। बांधे असते मी घर, बांधे असते मी घर सोन्याच्या विटाने, बांधे असते मी घर सोन्याच्या विटाने, पण मेला असता माझा समाज उपाशी पोटाने, मेला असता माझा समाज उपाशी पोटाने। अरे समाजाच्यासाठी तुझं रक्त वाहू दे आणि मला तुझ्या रक्तामध्ये भीम पाहू दे, भीम पाहू दे, मला भीम पाहू दे, मला भीम पाहू दे। अरे पैद होऊ दे असा तू पैद होऊ दे आणि मला तुझ्या रक्तामध्ये भीम पाहू दे आणि मला तुझ्या रक्तामध्ये भीम पाहू दे। रोज मरते इथे जनता भोळी, होते कोणाच्या जीवनाची होळी, राजकर्त्यांना लाज नाही थोडी, त्याच निखाऱ्यावर शेकतात पोळी। कोणी नावासाठी झुरताना पाहिले, घरी आपलेच भरताना पाहिले, ज्याने धोका दिला अभिमानाला पाय त्याचेच धरताना पाहिले। आणि जाग येऊ दे तुला रे जाग येऊ दे आणि मला तुझ्या रक्तामध्ये भीम पाहू दे। अर्पिले विमाला जीवन रमाईने, राहुनिया धाम करुनिया धाम, राहुनिया धाम करुनिया धाम, निगळाच्या कमाईने, अर्पिले विमाला जीवन रमाईने। आणि आजचा विषय आहे बौद्ध धम्म आणि मानवता। आणि या विषयाचे विषयकार आहेत केंद्रीय शिक्षक, समता सैनिक दलाचे जवान, ठाणे महानगर जिल्ह्याचे संस्कार विभागाचे सचिव आदरणीय आयुष्मान चव्हाण गुरुजी। मी तरी त्यांना विनंती करतो की त्यांच्या
दीप प्रज्वलित करून आपल्या विषयास सुरुवात करावी. हॅलो, आवाज येत आता मध्यम मार्ग दाखवणारे करुणेचे महासगळ भगवान गौतम बुद्ध भारतीय शिल्पकार बहुविधत्व महामानव पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रथम वंदन करतो. ज्या धम्मचौकीच्या माध्यमातून भारतभर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला जातो, अशी तमाम बौद्धांची मातृसंस्था बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा संस्थेच्या मुख्य संरक्षक बाबासाहेबांचे सुनबाई महाउपासिका मीनाताई आंबेडकर या संस्थेचे कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर, या संस्थेचे कायदेशीर सल्लागार, वंचितांचे नेते श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, या आंबेडकर कुटुंबाच्या वायू घेण्यात आलेल्या धर्माच्या प्रचार आणि प्रसार कार्याला वंदन. त्याबरोबर आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमचे ठाणे महानगर जिल्हा शाखेचे हिशोब तपासणे या शाखेचे अध्यक्ष धम्मानंद रायमुळे आणि त्यांची संपूर्ण कमिटी, त्याचबरोबर ज्यांचा कार्यक्रम आहे आचार्य कुटुंबाचा त्या शाखेच्या अध्यक्षा वार्षिकीच्या अध्यक्ष आदरणीय आमच्या संगमेश्वर आचार्य आणि त्यांची संपूर्ण कमिटी आणि जमलेल्या सर्व श्रद्धाची संपूर्ण उपासक उपासिकांना जयभीम करतो. विषय आहे धम्म आणि मानवता. धम्म आणि मानवता विषय आहे. प्रथम मी सांगेन की आपण आजची आश्विन पौर्णिमा आहे, वर्षावासातली शेवटची पौर्णिमा आहे. तो वर्षावास म्हणजे काय? तो वर्षावास म्हणजे आषाढ पौर्णिमा चालू होतो. पूज्य भंते त्यावेळी पावसाळा असतो, पावसाचे दिवस असतात आणि ते भंते वर्षामध्ये पाऊस, वास मध्ये एकत्र राहणे. तो वर्षावासामध्ये ते भंते आहे. पूर्वीच्या काळात पाऊस जास्ती होता, नदी नाळे वाहायचे, घोडे वाहायचे, लोकांची शेती होती, तर ते भंतेला आणि त्या भंतेला विषय म्हणजे एक एक चिवर होता. मग ते भंते त्यावेळी खेळायचे. त्यावेळी जनावर विंचू असेल, साप असेल अशी शेतामध्ये डोंगरामध्ये फिरायचे आणि ते भिक्षू आपले त्यासाठी त्यांना त्रास होऊ नये म्हणून तथागतांनी सांगितलं की तुम्ही पावसाचे 3 महिने कोणत्या तरी एका विहारामध्ये राहा, स्थानापन्न व्हा आणि तिथून तुम्ही 3 महिने अभ्यास करा आणि तदनंतर आश्विन पौर्णिमेला म्हणजे आजच्या ते भंते बौद्ध धर्माचा अभ्यास करून आपल्या परत चक्रमण दिशेला बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी निघत असतात. आणि याला या आश्विन पौर्णिमा तर हे आजचं महत्व आहे. परंतु विषय आहे धम्म. धम्म म्हणजे काय? तर धम्म म्हणजे नीतिमत्ता. माणसाने माणसाशी कसे वागावे हे कोण शिकवतो? धम्म शिकवतो. धम्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग आहे. आपण जीवनामध्ये कसे जगावे, आपण आपले मित्र कोण पाळावे, आपण आपलं सोबती कोण करावे हे धम्म सांगतो. काया वाचा आणि मनाने धम्माचं आचरण करावं. कारण धम्म तथागतांनी सांगितला की धम्म हाच तुम्हाला तुमचा चालत आहे. तर तुम्ही माझ्यानंतर तुम्हाला धम्म वाचवणार आहे. धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे विशुद्धी मार्ग आहे. धम्म म्हणजे ज्यांनी पंचशील पाळला. पंचशील पाळणं म्हणजे काय? तर आपण कोणत्याही प्रकारचे व्यभिचार करू नये. पंचशीलचा आपला अर्थ माहिती आहे. चोरी करू नये, दारू पिऊ नये, व्यसन करू नये, हा धम्म सांगतो आपल्याला. आणि विज्ञान म्हणजे काय सांगतो तुम्हाला? मानव विषय आहे धम्म आणि मानव. मानवता काय आहे तुम्हाला? माणसाने माणसाशी कसे वागावे
आणि ह्या वागण्याच्या रूढीला मानवता असे म्हटलं जातं. सिद्धार्थ गौतम हे ज्ञानप्राप्तीच्या अगोदरपासून मानवतावादी होते. त्यांना त्याची शिकवणच अशी होती. बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण पहिला विषय घेतला आचार पौर्णिमेचे महत्व. त्यावेळी आपल्याला सांगितलं गेलं की सिद्धार्थ गौतम हे शाक्य आणि कोळिया ह्या नदीच्या तंट्यावर होते. सिद्धार्थाने अशी आड घेतली तर मी युद्धाला तयार नाही आणि ह्या आपण संशोधनी करार करूया. कारण का, शाक्य आणि कोळिया, शाक्य कुलाचे सिद्धार्थ गौतम होते, परंतु कोळिया कुलातल्या त्यांच्या माता म्हणजे कोळिया हे त्यांचे मामा लागत होते. परंतु सिद्धार्थाने असा विचार केला की आपण याच्या विरोधात आहोत. आणि सिद्धार्थ गौतमाला हेही माहिती होतं की जर आपण युद्ध केले त्यांचे काही सैन्य मारले जातील, आपले सैन्य मारले जातील आणि जीवितहानी होणार, प्राणहानी होणार आहे. आणि त्यातून आपलेही नातेवाईक जाणार आहेत, त्यांचे नातेवाईक जाणार आहेत. कारण सिद्धार्थ गौतम हे समतावादी होते आणि मानवतावादी होते. सिद्धार्थ गौतम हेच होते भेदभाव का, गड एकाकडे गड संपत्ती आहे, एक गरीब आहे. एकाकडे विषमता आहे, कोण भुकेने मरत आहे, कोण कामगार आहे, कुणाला काय करावं हे सुचत नाही आणि कुणाकडे भरपूर प्रॉपर्टी आहे. म्हणून भगवान बुद्धांना हे माहित होतं की आपण जर असं वागलं तर या आपल्याच भावनाचे किंवा आपल्या कुटुंबाचे नुकसान होणार आहे. म्हणून तथागताने त्या काळी जातीपाती वर्ण व्यवस्था, यज्ञकाळ, कर्मकाळ, रूढी परंपरा, अंधश्रद्धा ह्यामध्ये न अडकता प्रगतीचा मार्ग कसा सापडेल याच्याकडे तथागत भगवान बुद्धांचा कयास होता. आणि म्हणूनच त्यांना वाटत होते की एका राज्याने दुसऱ्या राज्यावरती का सत्ता करावी, का युद्ध करावं. कारण तेही राज्य आहेत, आपणही राज्य आहोत, तेही मानव आहेत, आपणही मानव आहेत. मग लढाया का करायच्या, लढाई जर केले तर त्यांचे सैनिक मारले जातील, आपलेही सैनिक मारले जातील आणि त्यामध्ये रक्तपात होईल, हिंसा होईल. असं घडू नये म्हणून त्यांच्या परिवारातील लहान मुलं असतील, त्यांची पत्नी असेल, ते निराधार होतील, असे होता कामा नये. म्हणून तथागत भगवान बुद्धाने युद्ध नाकारलं होतं. तथागताच्या त्यावेळी ऋषीमुनी बाबांच्या आश्रमात काही लोक राहत होते. ऋषीमुनी त्यावेळी एकूण 62 पंथ, त्यावेळी 62 पंथ तयार केले होते. 62 नावं सांगणार, 4-5 नावं सांगणार आहे. त्यामध्ये पहिला पंथ होता जैन ऋषींचा, पार्श्वनाथचा जैन श्रावक संघ. दुसरा होता पुराण काळातील काश्यपांचा आश्रम संघ. तिसरा होता मखमली गोसावी नीतीचा संघ. चौथा होता अजित केशव उपाध्यायचा संघ. पाचवा होता फकुलकाय अन्यायाचा संघ आणि 6वा होता संजय बेलुस्कर श्रमण संघ. असे एकूण 62 संघ होते. परंतु ते 62 संघ काय करायचे तर ते त्यावेळी होमहवन, स्वर्ग, नरक अशा संमिश्र लोकांना पुनर्जन्म आहे, कर्मकांड आहे, कर्मकांड विश्वास ठेवा असे त्या आश्रमामध्ये त्याचे 62 संघ होते. त्या आश्रमामध्ये हेच चालत होतं की ते लोकांना अंधश्रद्धा, होमहवन, कर्मकांड हे करायला शिकवत होते. परंतु खऱ्या अर्थाने सदाचारापासून दूर राहणे हाच खरा धर्म आहे किंवा हाच मार्ग आहे, सत्याचा मार्ग आहे असे ते कधीही मानत नव्हते. जगात कोणी दैवत, कुणी कर्मवाद सांगितला, कुणी आत्मवाद सांगितला, कुणी द्वेषवर्ग सांगितला, कुणी विषमता सांगितली, पण कुणी जातीवाद सांगितला. मात्र जगाला भगवान बुद्धाने मानवतावाद सांगितला. भगवान बुद्धाने मानवाला केंद्रबिंदू मानून सुखाची विचारसरणी सांगितली. आणि नंतरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 साली अशोका विजयादशमी या दिवशी बुद्ध धर्माची
दीक्षा घेतली आणि आपल्याला धम्म जे काय आहे ते खऱ्या अर्थाने आपण धम्माचं आचरण कसं करावं हे आपल्याला भाविक प्रतिज्ञा देऊन काढण्याचा प्रयत्न आहे. सिद्धार्थ गौतम धम्माचा प्रचार करत असताना गया येथे वैशाख पौर्णिमेला ग्रहपूर्ण झाल्यानंतर 8व्या आठवड्यामध्ये सारनाथ येथे वास्तव्य करत असताना त्यांचे जुने 5 परिवर्तक मित्र त्यांना भेटले. 5 परिवर्तक मित्र होते पंडितज्ञ, महानाव, ओप्प, भतीय आणि विश्वजित, अश्वजित. हे तपास करत होते. त्या 5 परिवर्तना आषाढी पौर्णिमे दिवशी पहिला उपदेश तथागत भगवान बुद्धांनी केला आणि त्यांना धम्माचा सार सांगून विशुद्ध मार्ग सांगितला. आणि विशुद्ध मार्ग सांगत असताना मनुष्य होण्याची काही कारणे आहेत, काही तत्व आहे, विशुद्धी मार्ग काय आहे आणि मानवाला दुःखातून कसं मुक्त होईल ही मानवता आहे हे तथागत भगवान बुद्धांनी त्यांच्या 5 परिवर्तकांना समजावून सांगितले. भगवान बुद्ध म्हणतात विशुद्धी मार्गावर चांगल्या जीवनाची 5 तत्वे आहेत. कोणत्याही पंतशील कोणत्याही प्राण्याची हत्या करू नका, त्यांना कोणती इजा होईल असा त्रास देऊ नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, खोटे बोलू नका, असत्य बोलू नका, खोटे बोलू नका आणि मादक पदार्थांचे सेवन करू नका. या पंचशिलेचा मार्ग भगवान बुद्धाने सांगून आपल्याला मानवतावाद काय आणि मनुष्य सद्गुणी कसा होईल, शीलवान कसा होईल हे या मानवतावादातून भगवान बुद्धाने आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात चरत भिक्खवे चारिक बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय आर्ताय हिताय सुखाय देव मनुष्यवन. भिक्षुगणांनो या चारिका करा, बहुजनांचा सुखाचा धम्माचा मार्ग लोकांपर्यंत पोहोचवा, अनुकंपा करा. ज्याप्रमाणे गाथेमध्ये मानवता भरली आहे त्याप्रमाणे भगवान बुद्ध म्हणतात माणूस सुखी झाल्या पाहिजे, दुःखी असता कामा नये आणि दुःखापासून माणूस दूर कसा राहील हे सांगण्याचा मार्ग म्हणजे मानवता. भगवान बुद्ध मानवता अजून एक सांगता शब्द देतात, महान विचार करणे, तत्वानुसार जगात जगणे, शिकवणीप्रमाणे माणसाशी आपुलकीने वागणे यालाच मानवता म्हणतात. परत भगवान बुद्ध हेही सांगतात प्राणी मात्रावर दया करा, पंचशील पाळा, अष्टशील पाळा. अष्टशिलाचा सद्गुणाचा वापर करा, मानवाच्या कल्याणाचा, बहुजनाच्या कल्याणाचा सुखाचा जो मार्ग आहे जो अष्टशील आहे. आपण अष्टशील पाळत नाही, आपण पंचशील पाळतो. तर आपल्याला अष्टशील पाळतात आणि जे भिक्षू आहेत ते दशशील पाळतात. पण आपण मानवाने जे आपण मानव आहोत, मनुष्य प्राणी आपण जे आहोत, आपल्यामध्ये सर्वसाधारण आपण उपासक आहोत, आपण पंचशील पाळा. पंचशील पाळल्यामुळे आपल्याला भगवान बुद्ध म्हणतात पंचशील पाळल्याने तुमच्या मार्गामध्ये नक्कीच आनंद होईल आणि तुम्ही सुखी जीवन जगाल याविषयी शंकाच नाही. धम्म म्हणजे दुःखीतांच्या चेहऱ्यावर हसू आहे, उजितांच्या चेहऱ्यावरती अकुशल कर्म आणि ती यापासून सदाचाराच्या मार्गाची निवड करणे म्हणजे धम्म आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, भगवान बुद्ध नेहमी सांगतात मानवाचं कल्याण जर कशामध्ये आहे तर त्यांनी त्रिशरण पद्धतीचा पालन केला. बुद्ध धम्माचा मानवाचे कल्याण आहे. धम्मा भगवान बुद्ध म्हणतात, पुन्हा म्हणतात की धम्माने माणुसकी सौजन्यता दिली आहे, नेहमी माणसाचे कल्याण करावे. धम्माचे अंश अंतिम ध्येय खरी मानवता आहे. म्हणून भगवान बुद्धाने सांगितले करुणा मैत्री ही कोण शिकवते तर मानव हीच मानवता शिकवते. आणि म्हणून भगवान बुद्ध सांगतात की तुमचा धम्म जो आहे तो आचरणामध्ये आहे. धम्म माणसाला लोभापासून, मोहापासून, द्वेषापासून दूर राहा असंही शिकवतो. त्यातील दोषारोपण मुक्त झाला तर माणूस संघर्ष करणार नाही, कधी युद्ध करणार नाही, कधी भयभीत होणार नाही. त्यांच्या घरात शांतता नांदेल आणि ह्याला मानवतावाद म्हणता येईल. माणसाची नीती भटक वागू नये, माणसाबद्दल आपुलकी द्वेष करू नये, विध्वंस करू नये, माणसाने माणसाला आधार द्यावं याला
मानवता म्हणतात. पुढे भगवान बुद्ध म्हणतात माणूस जन्मावरून, जातीवरून किंवा त्याच्या धंद्यावरून किंवा त्याच्या कर्मावरून किंवा त्याच्या गुणावरून श्रेष्ठ ठरत नाही. तर भगवान बुद्ध सांगतात धम्माचे आचरण, समता, स्वतंत्र, बंधुत्व याची शिकवण तो खरोखर पाळतो, तोच खरा मानवतेचा धम्म आहे आणि याला मानवता अशी म्हटली जाते. पुढे सांगतात मानवता हा धम्म, आचरण धम्माचा पाया आहे. शीळ पाळणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिले सांगितलं की आपण शिळाला पहिले महत्व द्यायचं. शीळ कसं आहे, आपण बुद्ध मध्ये येतो, सफेद कपडे घालतो, आपल्या कपड्यावर डाग आहे, तो डाग लगेच दिसतो, बाकीच्या कपड्यावरती डाग दिसणार नाही. तसं आपलं शरीर जे आहे, आपलं शीळ आहे, त्या शिळावरती कोणताही प्रकारचा डाग असता कामा नये. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी विलायतीमध्ये गेले होते तिथे त्यांना ऋषी नावाची एक मैत्रीण सापडली, भेटली होती आणि ती ऋषी बाबासाहेबांवर प्रेम करत होती. एकतर्फी प्रेम करत होती. बाबासाहेबांचं प्रेम नव्हतं, परंतु एकतर्फी प्रेम करत होती आणि ती बाबासाहेब म्हणते बाबासाहेब आय लव्ह यू, मी तुमच्यावर प्रेम करते. बाबासाहेब तिला सांगतात की ऋषी ठीक आहे, तू माझ्यावर प्रेम करते, मीही तुझ्यावर प्रेम करतो, परंतु या एवढ्या बाहेरच्या देशामध्ये मी आलो, इलायतीमध्ये मी आले, तुझ्यासारखी मला बहीण भेटली, हे मी माझं भाग्य समजतो. तिला बाबासाहेब आंबेडकर बहिणीसारखं प्रेम देत होतं. सांगायचं तात्पर्य एवढं बाबासाहेबांच्या मनामध्ये शील, बाबासाहेबांनी त्यावेळी शील पाळलं आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्याही परिस्थितीकडे कधी वाकड्या नजरेने पाहिलं नाही. हे शिळाचं महत्व आहे. पण त्याचवेळी बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध म्हणतात ज्याप्रमाणे धम्मपदार्थ चंदन, चमेली, तगर, गाई, रुई, फुलांचा सुगंध दळवतो, त्याचप्रमाणे माणसाचा मानवतावाद भगवान बुद्धाची शिकवण मानवतावाद आहे. भगवान बुद्धाच्या तत्वप्रणालीला स्वीकारलं म्हणजे तो सुगंध ज्याप्रमाणे फुलाचा सुगंध पसरतो त्याप्रमाणे मानवाच्या जीवनाचा सुगंध पसरल्याशिवाय राहील नाही. याला मानवता म्हणतात. माता पित्याची सेवा करणे, पत्नीचे पालन करणे, लहान मुलांचे पालन करणे, पोषण करणे, कुटुंबाचे रक्षण करणे आणि त्या कुटुंबाला आपल्याला सुखाचा मार्ग देणे, याला मानवता म्हणतात. भगवान बुद्ध परत सांगतात प्रज्ञा, शील, करुणा ही तीन तत्वांची सांगड घालून दिलेली आहे. ते एकामेकात मानवता स्थापन करण्यात मदत करते आणि याला आपण मानवता असं म्हटलं जातं. पुढे भगवान बुद्ध सांगतात आपल्या धम्माचे सार दोनच ओळीमध्ये सांगतात सप्प पापस्थ आचरण, कुशळ उपसंपदा, सजित परिवर्तन, एतन बुद्धान शासन. सर्व पाप कर्मापासून अलिप्त राहणे, कायाने, वाचाने आणि मनाने कोणतेही पाप करू नये, ज्याला कर्म, चांगले कर्म आणि मानवता म्हणतात. भगवान बुद्धांची पुढेही शिकवून सांगतात मानवाला मानवाकडे कल्याणाकडे नेण्याचा मार्ग दैव नाही, वाद नाही, सनातन नाही, कुशल कर्म आणि आत्मवाद, ईश्वरवाद, काल्पनिक गोष्टीपासून अलिप्त राहणे आणि सत्यकर्माचं आचरण करणे, याला मानवता म्हणतात. भगवान बुद्धांच्या काळात आपण धम्माची चळवळ अंगी काढली पाहिजे. बाबासाहेबांनी पुढे तो धागा घेतला आणि बाबासाहेब आपला धम्म दिला. कारण बाबासाहेब आंबेडकर आपल्याला बौद्ध धम्म देणार हे नक्की होतं. 1935ला त्यांनी घोषणा केली होती की हिंदू धर्मात जन्माला हिंदू म्हणणार नाही. परंतु बाबासाहेब रंगून इथे गेलेला असताना 1954ला 56च्या अगोदर 2 वर्ष अगोदर तिथं बाबासाहेब आंबेडकरांना बौद्धिसत्व ही पदवी दिली गेली आणि तिथून येताना त्या रंगून येथे बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांची मूर्ती दिली होती सोबत आणि ती मूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतामध्ये घेऊन आले आणि ती मूर्ती आपल्या पुण्याजवळ जे देहू रोड जो आहे त्या देहू रोडला 1 जानेवारी 1954ला डॉक्टर बाबासाहेबांच्या हस्ते भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्म घेणार हे नक्की होतं. कारण 1956ला आपल्याला दीक्षा दिली, परंतु 1954ला बिहारामध्ये
बौद्ध धर्माची भगवान गौतम बुद्धाची मूर्ती लावली. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की धम्म हा तुमचा केंद्रबिंदू असावा, धम्माची शिकवण असावी, त्यातून मानवता असावी, पंथशील, भ्रष्टाचार, आर्य अष्टांगिक मार्गाचा व्यभिचार तसं पारामिता सद्गुण अंगीकारणारा ज्याला आपण धम्म असं म्हटलं जातो. आणि भगवान बुद्धांनी आपल्याला कल्याणाचा आणि सुखाचा जो मार्ग दिलेला आहे. म्हणून भगवान बुद्ध परत एक गाथा म्हणतात, सभ्य सत्ता सुखी हो तू, सभ्य क्षेमिनो सभ्य भद्राणी परंतु मात्र घेतो. सर्व प्राणी मात्रावर दया करा, सर्वांचं कल्याण करा, सर्वांच्या सुखाचा मार्ग द्या, कोणालाही दुःख देऊ नका. भगवान बुद्ध परत हेही सांगतात का, भगवान बुद्ध हेही सांगतात की माझा धम्म अनुसरा, हाच माझ्या धम्माचा स्वार्थ आहे आणि ह्याला आपण मानवता असं म्हटलं जातं. तर मी माझ्या कुवतीप्रमाणे करावं, परंतु मी माझ्या अभ्यासाप्रमाणे, कारण मी 3 दिवस सतत कार्यक्रमामध्ये आहे. आज देखील सकाळी 10 वाजता मानपाड्याला गेलो. देखील वर्षभराचा कार्यक्रम जो आहे माझा विषय आहे आणि मी मुद्दाम आपल्याला सांगेल. आचार्य गुरुजींना मी सांगितलं होतं, गुरुजी माझा विषय आहे. गुरुजी म्हटले ठीक आहे गुरुजी, मी लवकर येण्याचा प्रयत्न करतो. दोघे गुरुजींना सांगितलं की गुरुजी लवकरच गुरुजींचा विषय चालू करा 8 वाजता. धन्यवाद दे की मी जे सांगितलं ते तुम्ही ऐकून घेतलं, तुम्ही श्रवण केलं, त्याबद्दल मी आपलं पुन्हा आभारी आहे. आणि माझ्या वाणीतून जे काही चांगले वाईट आपण ऐकलात त्याबद्दल मी आपला ऋणी राहील आणि पुढच्या वेळी मी नक्की आपला चांगला विषय देण्याचा प्रयत्न करेन. आणि आज मी अश्विन पौर्णिमा आहे, या अश्विन पौर्णिमेनिमित्त आपल्या बऱ्याच लोकांनी वर्षवासामध्ये वर्षवास केलेला आहे, उपोषण केलेला आहे. तर त्या सर्वांना उपासक उपासिकेना आम्ही आपल्या ठाणे महानगर जिल्हा या शाखेचा संस्कार विभागाचा सचिव म्हणून, तर आमच्या उपाध्यक्ष आदरणीय गुरुजी जोदेवजी खाली आहे पर्यटनाच्या कार्यक्रमात. आणि मला ही आज शुभेच्छा द्यावी, कारण हा जो कार्यक्रम घेतला जातात विहारामध्ये आणि वर्षवासाचा ते संस्कार विभागाच्या मार्फत घेतले जातात. त्याचे विषयाचे विषयकार आम्ही दिले जातात. संस्कार विभागाचा कार्यक्रम आहे. म्हणून मी माझ्या संस्कार विभागाच्या वतीने आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम विषय माझा इथे संपला असा जाहीर करतो. जय भीम, जय सोयीकर.